सामनामधून टीका करण्यात आलेली आहे. जर विधानसभा अध्यक्षपद सोडलं नसतं तर 15 वर्ष मौर्याची सत्ता राहिली असती असं म्हटलं. मला त्याच्यावर कुठलं वक्तव्य करायचं नव्हतं, पण अशा पद्धतीचं वारंवार होत असेल तर 1 वर्ष काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष न होऊ देणं, कोणाच्या दबावाखाली त्या नेते जे आहेत सेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, कोणाच्या दबावाखाली काँग्रेसचा अध्यक्ष होऊ दिला नाही याचं उत्तर पहिलं त्यांनी दिलं पाहिजे. आणि म्हणून या वक्तव्याला आता एक गोष्ट मागं पडलेली आहे. या गोष्टीला वारंवार भूमिका मांडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न अगर केला जाईल तर याची वास्तविकता आम्ही मांडू, पण आज ती वेळ नाही. आज आमच्यासमोर जनतेचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी पूर्ण वाऱ्यावर सोडला गेलेला आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीनं. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मागचाही अवकाळी पाण्याचे अजूनही पैसे दिले नाही आणि त्याच्यामुळे ना शेतकऱ्यांचं धान्य घेतलं जात, त्याचे पैसे वेळेवर दिले जात नाही. रोज महाराष्ट्रामध्ये मी अधिवेशनाच्या काळात 4 शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत्या सांगितलं, आता त्या 6 वर गेल्या. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं आज पेटते आहे, जनसामान्य लोकांना महागाईच्या याच्यामध्ये टाकलेलं आहे, ते प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि काँग्रेस ते प्रश्न घेऊन पुढे जात आहे. मी जास्त जे आलं अंगावर, जास्तच काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न आणि आमच्या हायकमांडला त्या पद्धतीचं बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तर मग ती घटना मी सगळं त्या जनतेच्या समोर आणायची वेळ त्यांनी आणू नये एवढं माझं त्यांना संकेत आहे. त्यांच्या या वक्तव्यामागे एक शंकेची सुई की महायुतीचं सरकार येण्यामध्ये पहिलं पाऊल नाना पटोलेंनी उचललं, अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असा आरोप होता की तुमच्यामुळे सत्ता. मी आपल्याला तेच सांगतोय की मी त्यांना संकेत दिलेला आहे आणि हे वेळ आणू देऊ नका माझ्या आणि माझ्या पक्षासमोर. त्यामुळे आम्ही जे काही अलायन्स आहे त्यांना घेऊन चालण्याची भूमिका आमची नेहमी राहिलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने भाजपसारखं आपल्याच अलायन्सला संपवण्याचं काम कधी केलेलं नाही. त्यामुळे मला आणि माझ्या पक्षाला एक संयम आहे आणि काँग्रेस पक्षाचा विचार असा नाही की आम्ही आपल्यासोबत असलेल्या लोकांवर टीका करायची भूमिका आमची नाही. पण जास्तच अति झालं तर हायकमांडची परवानगी घेऊन आमच्या हायकमांडलाही माहिती आहे ती घटना सगळी, त्याच्यामुळे हायकमांडची परवानगी घेऊन मी वास्तविकता लोकांच्या समोर मांडू, म्हणजे सगळे जे टीका करणारी लोक कशी उघडे पडतील त्यांना माहिती आहे. मग बघा, हायकमांडनी या बारामतीत लढण्याचा निर्णय घेतलेला असेल आणि म्हणून आमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर आता मी प्रतिक्रिया देणार नाही. एक राहिलं, काँग्रेसला सातत्यानं आमचे सहकारी पक्ष डिवचतात हे अनेक दिवसापासून आपण पाहत आहे. त्यामुळे मला वाटतं की या डिवचण्याने काहीच फरक पडत नाही. काँग्रेस जनतेचा पक्ष आहे आणि काँग्रेस जनतेची लढाई लढते आहे आणि काँग्रेसनी इतके वर्ष काँग्रेस भारतासाठी, भारताच्या संविधानासाठी आणि भारतातल्या जनतेसाठी सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन सगळ्यांना न्याय मिळण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे. त्याच्यामुळे हे जे काही लोक काँग्रेसवर वारंवार टीका करतात आहेत त्याला आता जनतेला कळलेलं आहे की काँग्रेसच ही महत्त्वाचं आहे आणि काँग्रेसच आम्हाला सगळ्यांना न्याय देऊ शकते ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही आज कारण नाही. पण ज्या दिवशी हायकमांडने मला परवानगी दिली तर मी हा पडदा कसा फाडायचा ते मला माहिती आहे. हो, त्यांनी आणखी हे देखील म्हटलं की काँग्रेसने एखाद्या राज्यसभा, विधान परिषद अशा जागेवर कुठंच बसू नये, तर राष्ट्रीय पक्ष आहे, मित्र पक्षाला राज्यात सोबत घेऊन मजबूत करायला पाहिजे आघाडी. त्या हायकमांड आमचं डिसिजन घेईल. त्याच्यामुळे त्यांच्या या बोलण्याला मी काही इथं प्रत्युत्तर देणं कारण नाही. बुलढाण्याचे जे संजय गायकवाड आहेत त्यांनी असा दावा केलेला आहे की भाजपच्या लोकांना 150 कोटीची कामं मिळतात, पण आम्ही जर काम मागायला गेलो तर भाजपमध्ये प्रवेश करा असं म्हटलं. माझं एक वक्तव्य आहे की पुढच्या काळात भूकंप येणार राजकीय, हे माझं अधिवेशनाच्या पहिलेच भूकंप मी तो वक्तव्य बोललेलो होतो. आणि हे खरात प्रकरण जे आहे हे खरात प्रकरण पॉलिटिकली आणलं गेलेलं होतं, कारण की सरकारला माहिती होती मुख्यमंत्री तिथं जातात, देशाचे गृहमंत्री तिथं जातात, अर्धा डझनपेक्षा जास्त राज्याचे मंत्री त्या ठिकाणी जातात, सत्ता पक्षाचे जवळपास 60-70 आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत. सगळ्यांचं फोन आता तर
ते बाहेर पण आलं की पोलिसांच्या चौकशीमध्ये ते कसं आली माहिती अजून त्याची माहिती नाही कोणी दिली, गृहमंत्रालयातून ती माहिती गेली काय, कोणी दिली, की किती त्याच्यामध्ये आलेले आहेत. आता हे टार्गेट आणि सावज गृहमंत्रालयाच्या माध्यमातून निवडण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि मी त्या काळात सांगितलं होतं की राज्यामध्ये एक मोठा राजकीय भूकंप येणार. तुम्ही काल नव्हतं बोललो, त्याचं ते चित्र आपण फिरवत आहे ते. आता हा जो भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो विषय आम्हीच विधानसभेत आणला आणि ज्या पद्धतीनं आज आता त्याला ईडी लागलं आहे, SIT आणि ईडी दोघंही काम करणार आहेत, मोठ्या प्रमाणात पैसे बाहेर गेलेले आहेत, त्याच्यात किती लोकांचं शोषण झालेलं आहे, किती लोकांनी त्याला फोन केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आता गृहमंत्रालयाच्या माध्यमातून त्यांचे काही प्रवक्ते ठरवलेले आहेत, ज्याच्या प्रवक्त्याच्या माध्यमातून मांडलं जातं. प्रवक्ते कोण आहेत मी त्याच्यावर काही नाव घेणार नाही. आणि मग या पद्धतीचं टार्गेट करून सोबत असलेल्या पक्षाला मी अनेकदा सांगितलेलं आहे की जे सोबत असलेले पक्ष जे आहेत त्या पक्षांना कसं अडचणीत आणायचं, नुसतं निधीपुरतंच नाही. संजय गायकवाडांना थोडा गैरसमज असेल, नुसत्या निधीपुरतंच नाही तर हे सगळे पक्ष कसे संपवता येईल त्याचा भाजपचा तो प्रयत्न सुरू झालेला आहे आणि ते त्या टार्गेटमध्ये आलेले आहेत. त्यामुळे आता पुढचा काळ जो आहे या महायुतीचा तो किती मोठा भूकंप त्या माहितीत होईल त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मी हे बजेट अधिवेशनाच्या पहिले हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचं चित्र आज महाराष्ट्रात आपण पाहतोय. मोठा भूकंप होईल म्हणजे झालाय, आता खऱ्याच प्रकरणात झाला असं वाटतं की याचे राजकीय परिणाम काय होतील असं वाटतंय. एक बघा, मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकारणात आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंगचं राजकारण जे सुरू केलेलं आहे ते महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. अशोक खरात फाईल ही जी आता तयार होणार आहे, जसं अमेरिकेच्या अध्यक्षांनी ट्रम्पनी आणि तिथल्या व्यवस्थेने ज्या पद्धतीने एफस्टीन फाईल तयार केली तशी आता हे महाराष्ट्रामधली खरात फाईल आहे. त्याच्यापेक्षाही पुढं जाऊ शकतं. फक्त तिथं लहान पोरींना खातं होतं, त्यांना तरुण राहायचं असं वगैरे काही एफस्टीन फाईलमध्ये होतं. इथेही नरबडी झालेली आहे. आता ही नरबडी कशासाठी झालेली आहे हेही कळायला कारण नाही. तर ह्या गोष्टी जेव्हा पुढे येतील आणि याच्यामध्ये जे कोण आहेत त्यांना बरोबर आता टार्गेट कसं केलं जाईल हे तुम्हाला आता कळणारच आहे. त्याच्यामुळे सहकारी पक्ष जे माहितीतले आहे आणि सत्तेमधले जे काही कलावंत मुख्यमंत्र्याच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, या सगळ्यांचं कसं टार्गेट केला जाईल, कसा गेम केला जाईल हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आम्ही या सगळ्या घटनेवर नजर ठेवणं, खरातच्या प्रकरणावर रोज काय आम्हाला बोलायचं नाही आहे, कारण की तिथं चौकशी सुरू आहे. आणि खरात प्रकरणामध्ये वास्तविकता मी त्या दिवशी विधानसभेत सांगितलं की यांच्याजवळ 35च आहेत, आमच्याजवळ खूप सारे व्हिडिओज त्याच्यामधले आहे आणि कोण कोण त्याच्यात सहभागी आहे याची सगळी माहिती आमच्याजवळ आहे. पण आता सरकारने त्याच्यावर इन्क्वायरीज लावलेली आहे आणि त्याच्यामुळे जे चौकशीत पुढं काय येतं ते सगळ्या गोष्टी जेव्हा पुढे येतील त्यावेळेस सरकारने मुद्दामून काही गोष्टी सोडल्या असतील तर ते सरकारला आम्ही लक्षात आणून सरकारला त्याच्यामध्ये धारेवर घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.